ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञानयज्ञ. काल आपण भगवंतांनी ब्रह्मदेवांना चतुश्लोकी भागवत दिला. त्याच्या पहिल्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. आता दुसरा श्लोक आहे. ऋतेर्थ यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. ह्या श्लोकामध्ये मायेचं वर्णन केलं आहे. मायेचा बोध केलेला आहे. मा म्हणजे नाही, या म्हणजे जो नाही तरीही दिसतो, जो आहे तरीही दिसत नाही, त्याला माया असं म्हणतात. हे जग आपल्याला जसं दिसतं तसं नाही, म्हणून या संसाराला सागराची उपमा दिलेली आहे. सागर कसा आहे हो? लांबून सागर अत्यंत शांत, सुंदर, निळाशार, स्वच्छ असा दिसतो. हळूहळू लाटा येत जातात. जसा हा सागर सुंदर निर्मळ दिसतो तसा आहे का हो? जवळ जाऊन बघा. इतकं पाणी त्यात आहे, पण सर्व पाणी खारं. एक घोट प्यायला पाणी चांगलं आपल्याला मिळत नाही. आचमन करायला पाणी नाही. एवढं पाणी असून सुद्धा सागर आपली तहान भागू शकत नाही. लाटा तरी इतक्या असतात की त्यामुळं आपल्याला नीट स्नानसुद्धा करता येत नाही. वाहून जायची तर भीतीच वाटते, कारण ह्या लाटा आपल्याला समुद्रात खेचून केव्हा घेतात हे कळतच नाही. इतका त्यांचा वेग प्रचंड असतो. समुद्रात जरी पोहत गेलो आपण, तर त्या समुद्रात इतके प्रचंड महाप्रचंड जलचर राहतात, त्यांची कायम भीती वाटते. ह्याच समुद्रात तिमी आणि तिमिंगल हे जलचर राहतात. शास्त्रामध्ये तिमी नावाचे मासे विस्तारानं कित्येक योजनं लांब असतात, आणि ह्या तिमी माशांना एकदम गिळू शकणारे आणखीन मोठे महाप्रचंड तिमिंगल नावाचे जलचर आहेत. अशा ह्या महाप्रचंड असलेल्या समुद्रातील जलचरांच्या मध्ये आपण कसं सुरक्षित राहणार? हीच उपमा कौरव पांडव युद्धाच्या वेळी दिलेली आहे. कौरव सेना 11 औक्षहिणी सेने आहे, तर पांडव सेना 7 औक्षहिणी आहे. देवव्रत म्हणजे पितामह भीष्म, द्रोणाचार्य कौरवरूपी महासागरामध्ये जणू तिमिंगल आहेत. अशा समुद्राला कुणीही पार करू शकत नाही. असा हा संसार, असा हा सागर आहे की त्यामध्ये तिमिंगल सारखे एकमेकांना खाणारे महाकाय मासे आहेत. समाजामध्ये आपल्याला त्रास देणारे, भयभीत करणारे जे बाहुबली आहेत, त्यांना शिक्षा ठोठवण्याकरता न्यायाधीशसुद्धा घाबरतात. असे हे तिमी जलचर की तिमी मासारूपी दुष्ट खतरनाक बाहुबली होते. पण एखादा नवीनच बाहुबली येतो आणि त्या दुष्टाला, त्या बाहुबलीला मारून टाकतो. समुद्रामध्ये असे तिमिंगल असणारच. अशाच प्रचंड नेहमी लाटा असतात. एक लाट येते, ती शांत होती, तोपर्यंत दुसरी लाट येते. हे सतत चालू राहतं. समुद्र कधी शांत होईल असा विचार करून बसाल तर कायमचेच बसाल, कारण समुद्र कधीही शांत होणं शक्यच नाही. एका पाठोपाठ या लाटा येतच राहतात. असंच या संसार सागराचंही आहे. संसारामध्ये एखाद्याने काही पराक्रम केला तर त्याची सर्वत्र चर्चा व्हायला लागती. पण दुसरी अशी मोठी एखादी घटना घडेपर्यंत परत जर नंतर दुसऱ्या कोणी असा पराक्रम केला तर पहिल्या गोष्टीची चर्चा एकदम थांबते आणि नवीनच घटनेची चर्चा व्हायला लागते. रोज अशा नवीन घटना चालू होतात आणि पहिल्या घटना विसरून जातात. म्हणूनच वर्तमानपत्र चालतात. काहीच घटना घडली नाही म्हणून वर्तमानपत्र कधी बंद पडतात काय? रोज बातम्यांनी भरलेले वर्तमानपत्र आपण वाचतोच, कारण विचित्र घटना त्यातून समजतात. त्यामुळं समुद्र जसा कधीही शांत राहू शकत नाही, तसं संसार सागरही कधीही शांत राहू शकत नाही. असा हा संसार सागर म्हणजे मायेचं जाळं आहे.
नवग्रहामध्ये राहू केतू आहेत, पण ते कधी दिसत नाहीत. का बरं? चंद्र एकच आहे, पण डोळ्यात काही दोष झाला तर 2 चंद्र दिसतात, किंवा डोळ्याखाली बोट धरून दाबलं तर 2 चंद्र दिसू लागतात. पण आहे चंद्र एकच ना. पण नेत्रदोषामुळं 2 चंद्र दिसतात. राहू केतू आहेत, पण मुळीच दिसत नाहीत. नाही ते दिसतं आणि दिसतं ते नाही, यालाच माया म्हणतात. ईश्वराची सर्वत्र सत्ता आहे, पण ईश्वर कुठंही दिसत नाही. एक कुतर्की होता. तो म्हणला, आम्हाला इतक्या दिवसात कधीही ईश्वर दिसलेला नाही, त्यामुळं आम्ही ईश्वराला मानत नाही. एक संत होते, त्यांच्याजवळ जाऊन तो म्हणाला, महाराज मला ईश्वराचं दर्शन घडवा, म्हणजे आम्ही ईश्वराला मानू, त्याचं भजन करू. संत सांगतात, तू उपासना कर, तपश्चर्या कर, ध्यान कर, म्हणजे तुझी योग्यता झाली, तुझा अधिकार झाला की तुला माझ्याप्रमाणे भगवंत दिसतील, भगवंत भेटतील. तो कुतर्की म्हणतो, हे सोडून द्या तुम्ही, भगवंत आहे म्हणताय ना, मला दाखवा, त्याशिवाय माझा त्याच्यावर विश्वास बसणार नाही. आणि बरोबर आहे, काही नाहीच आहे तर तुम्ही काय दाखवणार? हे करा ते करा, काय काय सांगत बसणार. हे ऐकून संतांना राग आला आणि त्याने एक जोरदार थोबाडीत त्या कुतर्की माणसाला मारली. तो अत्यंत रागाने लालबुंद झाला आणि म्हणाला, महाराज का मारलं मला? महाराज हसून म्हणाले, सहज मारली. अहो सहज काय म्हणताय, मला केवढ्या वेदना होत आहेत, तुम्ही फार जोरात मला मारलं. संत म्हणतात, काय होत आहे? वेदना? होय, मला इथं खूप वेदना होत आहेत. संत म्हणतात, दाखव ना मला, मला तर तुझा गालच दिसतोय, मला वेदना कुठं दिसत नाही. अहो इथं गालावर इतक्या वेदना होत आहेत. संत म्हणतो, अरे गालच दिसतोय मला, मला वेदना एकही दिसत नाही आहे. खोट्या गोष्टीवर आम्ही विश्वास ठेवत नाही, मला वेदना दाखव, तरच तुला वेदना होत आहेत हे मी मानेन. तेव्हा तो कुतर्की म्हणतो, काय मूर्खागत बोलताय हो, वेदना काय दाखवता येते? मग कशी दाखवणार तुम्हाला? तेव्हा संत हसून म्हणतात, मी तुला इतक्या वेळ हेच सांगतोय, भगवंत दाखवता येत नाहीत. भगवंत परमात्मा अशी पकडून दाखवण्याची गोष्ट नाही आहे. अशा कुतर्कींना संत महात्मेच असं समजून देऊ शकतात. जरी परमात्मा दिसत नसला तरी संसार मात्र सगळीकडं दिसतो. तुम्ही जंगलात फिरताय, मजेत आहात, तेवढ्या समोरनं वाघ आला, घाबरून तुम्ही पळायला लागला. वाघ तुमच्या मागं मागं धावायला लागला आणि त्याचा वेग आणि तुमचा वेग यात फरक आहेच. त्यामुळे वाघाने जवळ येऊन तुमच्यावर झडप घातली, आपण जोरात किंकाळी फोडली आणि उठलो, जाग आली. बघितलं, आपण आपल्या बिछाण्यावरच आहे. लक्षात आलं, हे स्वप्न होतं, पण अंग घामानं भिजलेलं होतं. मनात प्रचंड भीती होती. स्वप्नात जे दिसलं ते खरं नाही हे आपण समजतो. हे सर्व खोटं होतं हे समजलं, त्यानंतर जाग आली, तेव्हा डोळे बंद होते. तोपर्यंत हे सगळं खरंच होतं ना आपल्या दृष्टीने. जोपर्यंत विवेकाची दृष्टी प्राप्त होत नाही, जोपर्यंत ज्ञानवैराग्याची दृष्टी उघडलेली नाही, जोपर्यंत आपल्याला ज्ञान होत नाही, तोपर्यंत हा खोटा संसार तुम्हाला खराच वाटणार. सर्व संत महात्म्यांनी ओरडून सांगितलंय की जग खोटं आहे, खोटं आहे, खरं नाही. पण आपल्याला हे जग खरंच वाटत होतं. भोलेबाबांनी उमाला हेच सांगितलं आहे, उमा कहूँ मैं अनुभव अपना, सत हरि भजन जगत सब सपना, उमा कहूँ मैं अनुभव अपना. भोलेनाथ सांगतात, उमा भजन हेच सत्य आहे, बाकी सगळं स्वप्न असत्य आहे, जगत सगळं असत्य आहे. जोपर्यंत डोळे उघडत नाहीत, ज्ञान होत नाही, तोपर्यंत हे स्वप्न खरंच वाटतं. म्हणूनच आपण फसतो. रस्त्यावरचा जादूगार अनेक चमत्कार दाखवतो. तो पिशवीत एक नोट घालतो आणि मग एक एक नोटा काढतच राहतो. नोटा संपतच नाही. ते बघून आपण चक्रावतो. आपण ते खरं मानतो, एवढ्या कशा नोटा काढतोय. पण हे सगळं खोटं आहे असं
त्या जादूगाराला मदत करणाऱ्या मुलाला ठाऊक असतं. कारण जादूगाराने आपल्या जादूचे सारे रहस्य त्या मुलाला शिकवलेले असतात. त्यामुळे तो मुलगा जाणतो की हे सगळे खोटे पैसे आहेत. जे दाखवलं जात आहे ते बाकी सर्वांना खरं वाटत असतं, पण जादूगाराच्या सहकार्याकरता असलेला जो मुलगा आहे त्याला मात्र हे खोटं आहे ठाऊक असतं. त्याचप्रमाणे जगन्नाथ भगवान जादूगार आहेत. हा संसार म्हणजे त्यांची जादू आहे हे सगळ्यांना खरं वाटत असतं, पण जो जगन्नाथाचा दास, जगन्नाथाचा भक्त आहे त्याला ठाऊक आहे की हे सगळं खोटं आहे, ही सगळी माया आहे. म्हणून जोपर्यंत तुम्ही भगवंतांचे दास होत नाही, भगवंतांचे सेवक बनत नाही, तोपर्यंत तुम्हाला हा संसार खराच वाटेल, हे इंद्रजाल खरं वाटेल. पण ज्या दिवशी तुम्ही भगवंतांचे दास बनाल तेव्हा तुम्हाला ही जादू समजेल, ही माया लक्षात येईल, सर्व संसार खोटा आहे हे समजेल. म्हणजेच तुमचे डोळे उघडतील. नाटकामधल्या नटाचा प्रभाव, नटाची शक्ती ही दर्शकांना जाणवते, पण त्या नटासोबत असलेल्यांना त्या नटाचा प्रभाव जाणवत नाही. याकरता माया जर ओलांडायची असेल तर तुम्ही भगवंतांचे दास बना, म्हणजे मायेचा प्रभाव तुमच्यावर होणार नाही. प्रपंच खोटा आहे हे लक्षात येईल. यासाठी मायापतीला शरण जा. माया जाणू शकत नाही तुम्ही आपल्या बुद्धीनं, त्याकरता भगवंताला शरणच जायला पाहिजे, कारण ही माया सर्व जगाला नाचवते. या मायेपासनं तुम्हाला केवळ सद्गुरू वाचू शकतात. सद्गुरूंचं बोट पकडून आपण हा भवसागर पार करू शकतो. हा मायासागर पार करण्याकरता सद्गुरू एकच उपाय सांगतात. काय तर केवळ रामनाम घे, हाच उपाय आहे. रामनामानं आपण निर्भय होतो आणि इंद्रजालमधून हरिमायापासून सुखरूप बाहेर होतो. अशी ही भगवंतांची माया आहे. म्हणूनच भगवंत सांगतात, माझी माया खतरनाक आहे, तिच्याशी टक्कर घेऊ नका, मला शरण या. मायेमध्ये जे बळ आहे ते परमात्म्याचंच बळ आहे. त्यामुळे परमात्म्याच्या कृपेनंच आपण मायेपासून वाचू शकता. यासाठी भगवंतांना शरण जावा. यथा महंती भूतानि भूतेषु चावचेष्वनु प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम. प्राण्यांच्या पंचमहाभूत रचित लहान मोठ्या शरीरात आकाशादी पंचमहाभूते, ती शरीरे त्यांचं कार्य असल्यानं त्यांच्यात प्रवेश करतात असं वाटतं, पण सुरुवातीपासूनच त्या ठिकाणी कारण रूपांनी ती असल्या कारणानं प्रवेश करीतही नाहीत. हे जसे तसेच त्या प्राण्यांच्या शरीराच्या दृष्टीनं मी त्यांच्यामध्ये आत्म्याच्या रूपानं प्रवेश केला आहे असे वाटते, पण आत्मदृष्टीने पाहता माझ्या व्यतिरिक्त दुसरी कोणतीच वस्तू नसल्यानं त्यांच्यामध्ये माझा प्रवेश झालेला नाही. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वय व्यतिरेकाभ्याम यत्स्यात् सर्वत्र सर्वदा. जे सर्व ठिकाणी सदोदित असते तेच आत्मतत्व होय. हेच तत्वजिज्ञासू माणसांनी अन्वय व्यतिरेकांनी जाणावे. भगवंत ब्रह्मदेवांना सांगतात, माझा जेवढा विस्तार आहे, माझे जे लक्षण आहे, माझी जितकी आणि जशी रूपे आहेत, गुण आणि लीला आहेत, त्यांच्या तत्वांचा तू माझ्या कृपेनं योग्यरित्या अनुभव घे. अशा रीतीने भगवंताने ब्रह्मदेवांना चतुश्लोकी भागवताचं ज्ञान दिलं आणि भगवंत अंतर्धान पावले. त्यानंतर महापुराणांची 10 लक्षणं सांगितलेली आहेत. सर्ग, विसर्ग, स्थानम, पोषण, उतय, मन्वंतर, ईशानुकथा, निरोध, मुक्ती आणि आश्रय. त्यानंतर ब्रह्मदेवाने भगवंतांच्या आज्ञेनुसार मन आणि पंचमहाभूतांच्या मदतीनं सृष्टी निर्माण करण्याचं कार्य सुरू केलं. गोपाळ कृष्ण भगवान की जय. उद्या पुन्हा ऐकूया श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञानयज्ञ.